सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना चालू होत आहे, म्हणजे चालू झालाच आहे। तसेच या महिन्यात चंपाषष्ठी पण व्रत आहे, तर ते पण 2 डिसेंबरपासून चालू झालेलं आहे। तर मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण पवित्र महिना आहे। या महिन्यात आपल्याला काही नियम हे पाळायचे असतात, काही चुका हे आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्यायची असते। तर या महिन्यात प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न असतो की गुरुवारी व्रत असतं, त्यामुळे आम्ही त्या दिवशी केस धुवावी का, गुरुवारी फरशी पुसावी का। तर ह्या काही जे हे प्रश्न आहेत त्याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण कोणत्या चुका कराव्या कोणत्या नाही हे पण पाहणार आहोत। प्रत्येकाला व्रत करण्याची इच्छा असते, परंतु काही कारणानं त्यांना ते जमत नाही। या महिन्यात माता लक्ष्मीचा वास खूप अधिक प्रमाणात असतो, त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला गेला जातो। त्यामुळे आपल्या हातून काही चुका ह्या महिन्यात घडून द्यायच्या नसतात, कारण आपण खूप सेवा करतो, परंतु त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही। का मिळत नाही तर आपण काही चुका ह्या कळत नकळत हे करत असतो, त्या आपल्याला कळत नाहीत। त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायचे ते आपण पाहूया। तर पहिला प्रश्न म्हणजे काय, तर या महिन्यात गुरुवारी केस धुवावे का। तर गुरुवारी तुम्ही केस धुवू नका। तुम्ही म्हणत असाल की आमचा उपवास असतो, तर तुम्ही असं करा, बुधवारी केस धुवू शकतात, परंतु गुरुवारी केस धुणं हे धुवू नये असं सांगितलं जातं। तसेच आपण गुरुवारी फरशी पण पुसू नये, कारण गुरुवारी फरशी पुसल्यानं असं म्हणतात की माता लक्ष्मी निघून जाते आणि अलक्ष्मीचा वास राहतो। आपल्याला घराची सफाई ही फक्त अमावस्या दिवशीच करायची असते, त्यामुळं तुम्ही इतर वेळी म्हणजे तुम्ही बुधवारीसुद्धा घर स्वच्छ करा, छान असं पुसून घ्या आणि गुरुवारी ते पुसू नका। पण जिथं आपल्याला आपली सेवा मांडायची म्हणजे काय, आपल्याला जिथं पूजा करायची तिथं फक्त गोमूत्र टाका आणि तेवढी जागा फक्त स्वच्छ धुवून घ्या, म्हणजे स्वच्छ पुसून घ्या। पण बाकीची आपल्याला फडशीही ह्या दिवशी पुसायची नसते। हे तुम्हाला कळलंच असेल की गुरुवारी केस पण धुवायचे नसतात आणि आपल्याला फरशी पण पुसायची नसते। तर दुसरं कारण आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही ते पाहूया। आपल्या घरात धनसंपत्ती सुख समृद्धी आणण्यासाठी मार्गशीर्ष महिना आपल्याला हा पाळावा लागतो। मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही रोज काय करायचं, आपल्या घरी लक्ष्मी टिकण्यासाठी कोणते उपाय करायचे ते आपण पाहूया। पहिला उपाय म्हणजे काय, सकाळी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला पंचगव्य किंवा हळद टाकून आपल्याला आंघोळ करायची। त्यामुळे काय होईल, तुमच्या शरीराची तर शुद्धी होईलच, त्यामुळे तुमचं मन शुद्ध होईल। आपल्याला कुठलाही उपवास करायचा असतो त्यावेळेस आपल्या मनाची सुद्धा शुद्धता लागावी लागते, त्यावेळेस तो उपवास हा सार्थ ठरतो। त्यामुळे अगोदर तुम्ही तुमच्या शरीराची मनाची शुद्धता करून घ्या। दुसरं म्हणजे काय, आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायला विसरायचं नाही। हा महिना खूप पवित्र आहे, त्यामुळं तुम्ही सूर्याला या महिन्यात तर अर्घ्य नक्कीच द्या। जमत नसेल तर तुम्ही गुरुवारी अर्घ्य द्यायला विसरू नका। तिसरी गोष्ट म्हणजे काय, या महिन्यात आपल्याला मांसाहार करायचा नाही। या महिन्यातला खूप महत्त्व आहे, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी हा महिना खूप म्हणजे काय खूप प्रभावी आहे। त्यामुळे या महिन्यात तुम्ही मांसाहार करू नका। या महिन्यात तुम्हाला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची सेवा करायची आहे। भगवान विष्णूचे तुम्ही व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम ह्या गोष्टी तुम्ही म्हणा, जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावा। तसेच माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये आपल्याला श्रीसूक्त आहे, श्री महालक्ष्मी अष्टक आहे, ह्या पण सेवा आपल्याला या महिन्यात करायच्या असतात। माता लक्ष्मीची जेवढी जमेल तेवढी सेवा या महिन्यात करायची। चौथी गोष्ट म्हणजे काय, रोज घराचा उंबरठा आपल्याला स्वच्छ करायचा आहे, त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। मुख्य दरवाजा तुम्ही स्वच्छ ठेवावा, कारण आपली आपल्या घरात जी काही ऊर्जा येत असते, निगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी, ते आपल्या दरवाज्यातूनच प्रवेश करत असते। त्यामुळे घराचा आपल्या मुख्य दरवाजा उंबरठा हा स्वच्छ ठेवा, जेणेकरून माता लक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरात होईल। आपल्या दरवाजाला आपल्या घराला दर गुरुवारी तोरण लावायला विसरू नका। तुमच्याकडं आंब्याचं पानाचं तोरण तुम्ही लावू शकता किंवा फुलाचं लावलं तरीही चालेल, परंतु तुम्ही तोरण लावायला विसरू नका। गुरुवारी तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे। तुम्ही एरेवारी जरी नाही लावला तरी मार्गशीर्ष गुरुवार तुम्ही अखंड दिवा नक्कीच लावा। मग तो तिळाचा लावा किंवा तेलाचा लावा किंवा तुपाचा लावला तरीही चालेल। पाचवी गोष्ट म्हणजे काय, श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचे। गुरुवारी तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे, कारण
माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी आपल्याला श्रीयंत्र तर आपल्या प्रत्येकाच्या घरात तर आहेच. ज्यांच्याकडं नसेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल, कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे. त्यामुळे माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला श्रीयंत्रावर हे कुंकुमार्चन करायचं असतं. आणि नंतर 6वी गोष्ट म्हणजे काय, तुम्ही सवासीन आहेत. आपल्या घरातली लक्ष्मी जर नाराज असेल तर कुठलीही लक्ष्मी आपल्या घरात येत नाही असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही कधीही नाराज राहू नका. तुमच्या चेहऱ्यावर नेहमी तेज ठेवा. तुम्ही जर चांगला असाल तर घरातलं वातावरणही आनंदी असते, कारण घरातील कर्ते व्यक्ती ही स्त्री असते. त्यामुळे त्यांनी नेहमी आनंदी राहिलं पाहिजे. घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहा, कारण त्याच्याकडे हे, ह्याच्याकडे हे, माझ्याकडे नाही म्हणून तुम्ही भांडणं खेळू नका. आपल्याला जे काही देवाने दिले ते आपल्या सोयीनुसार दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही इतरांची बराबरी करून स्वतःचं चेहरा का पाडून घेतात. त्यामुळे तुम्ही नेहमी आनंदी राहा. कोणाला ह्या महिन्यात फसवू नका, कोणाचे उधार पैसे घेऊ नका आणि कोणालाही देऊ नका. ह्या महिन्यात तुम्ही खरंच एखाद्या व्यक्तीला जर गरज असेल तरच त्यांना तुम्ही उसने पैसे द्या, परंतु कोणालाही या महिन्यात पैसे देऊ नका किंवा घेऊ पण नका. तुम्हाला कळलं असेल की या महिन्यात तुम्हाला खूप आनंदी राहायचे. तुम्ही जर आनंदी असाल तर माता लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच येईल, कारण ज्या घरात भांडणे होत नाहीत, तंटे होत नाहीत, त्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश असतो असं म्हणतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला खुश राहण्याचा प्रयत्न नक्कीच करा. तसेच मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला पंचमहायज्ञ करायचा आहे. तुम्ही आपल्या सकाळी उठल्यावर अग्नियज्ञ करायचं. पंचमहायज्ञ तुम्ही दिंडोरी प्रणित केंद्रात असेल तर तुम्हाला पंचमहायज्ञ कसा करायचा हे पण माहीत असेल, ते पण तुम्ही करा. नंतर म्हणजे काय, तर या महिन्यात तुमच्या घरी जर एखादी मुलगी किंवा सवासीन जर आली असेल तर त्यांना उपाशी कधीही लावू नका. त्यांना चहा द्या, बिस्किट द्या किंवा एखादं चॉकलेट द्या. त्यांना जर उपवास असेल तर नुसती साखर दिली तरीही चालेल, कारण काय सांगता येतं, ती कुठल्या रूपाने तुमच्या घरी आली हे सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही या दिवशी त्यांना या महिन्यात तरी नक्कीच कोणालाही आपल्या घरातून उपाशी लावू नका. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. त्यानुसार तुम्ही त्यांना काहीतरी देण्याचा प्रयत्न नक्कीच करा. 7वी गोष्ट म्हणजे काय, या महिन्यात तुम्हाला दानधर्म करायचा असतो, कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे तुम्ही या महिन्यात अन्नदान करण्याचा नक्की प्रयत्न करा. जो भुकेला असेल त्यांना दान करा. तुमच्या दारात एखादा भिकारी आला असेल त्याला दान करा. एखादी गायी किंवा मुक्या प्राण्याला दान केलं तरीही काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही अन्नदान करण्याचा तरी नक्कीच प्रयत्न करा. नंतर सांगायचं झालं तर तुम्ही ह्या ज्या काही सेवा दिल्यात त्या तुम्ही सेवा नक्कीच करा. आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवावा, ज्या करून आपल्या घरात वातावरण प्रसन्न असल्यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घराकडे राहील. कष्ट करा, कष्टाला पर्याय नाही. नेहमी स्वतःच्या कष्टाचंच खा, इतरांचं कधीही खाऊ नका, कारण प्रत्येकाला या जन्मातच फेडायचं आहे. त्यामुळे तुम्ही वाईट किंवा इतर मार्गाने येणारा पैसा घेऊ नका, कारण आपल्याला त्याची परतफेड नक्कीच करायची असते. तर हे लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे काय, तर आज तुम्हाला कळलं असेल की कोणते नियम पाळायचे आहेत. केस धुवायचे नाहीत, मग नंतर फरशी पण पुसायची नाही, हे गोष्टी कळल्या असतील. तर आता तुम्हाला ह्या दिवशी म्हणजे गुरुवारी किंवा हा संपूर्ण महिना तुम्ही तुमच्या घरामध्ये मोबाईलवर महालक्ष्मी अष्टक लावून द्या, श्रीसूक्त लावून द्या, कारण ह्या सेवा तुम्हाला स्वयंपाक करत करत किंवा कुठलेही काम करत करत आपल्या तोंडातून थोडं का होईना निघत जातं. त्यामुळे हे सेवा करायला तुम्ही विसरू नका. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हायचा असेल तर तुम्ही स्वतः आनंदी राहा, हसा आणि हसवा. हा तर आपल्याला माहीतच असेल. त्यामुळे तुम्ही स्वतः आनंदी राहा, कारण आपल्या असं गुरुचरित्रात पण सांगितलं आहे की कुलस्त्रीचं मुख कधीही निस्तेज नसलं पाहिजे. म्हणजे काय, तर जी घरातील कुलस्त्री आहे तिच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य पाहिजे. तिच्या चेहऱ्यावर जर हास्य असेल तर माता लक्ष्मी घरात नक्कीच प्रवेश करते. हे तुम्ही स्वतः ट्राय करून बघा, मग मला सांगा. कारण माता लक्ष्मीचा वास जर तुमच्या घरात कितीही काही असू द्या, परंतु तुमचा चेहरा किंवा तुमचं मुख जर सदा सुकलेलं असेल तर तुम्हाला कितीही प्रयत्न करा, तुम्ही कितीही सेवा करा, कारण तुमच्या चेहऱ्यावर नेहमी 12 वाजलेले असतात. त्यामुळे माता लक्ष्मी कधीही तुमच्या घरी प्रवेश करत नाही. त्यामुळे स्वतः आनंदी राहा. स्वतः आनंदी असाल तर घरात कटकटी, भांडणे होत नाहीत. दुसऱ्याचा विचार करू नका, त्याने हे घेतलं, त्या बाईने ते घेतलं असं म्हणू नका. जे देवाने दिले त्यात तुम्ही आनंदी राहा. बघा, एक ना एक दिवस तुमचा पण येईल. हे तुम्ही प्रयत्न करा. नक्कीच एक ना एक दिवस तुमचा येईल. माता लक्ष्मी तुम्हाला एवढं भरभरून देईल
की तुम्हाला ठेवायला पण जागा पुरणार नाही. हीच माझी माता लक्ष्मीकडे प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.